पण भांडी घासताना अनेक पर्याय म्हणजे काही वेळेला डिशवॉश जेल किंवा बार किंवा साबण अशा पर्यायांचा वापर भांडी घासण्यासाठी जे असतं ते वापरतो तेव्हा काय होतं, भरपूर प्रमाणात लागतं आणि सर्वसामान्य कुटुंबात मध्यमवर्गीयमध्ये ते जास्त वापरलं जात नाही, कारण ते जास्त लागतं आणि थोडंफार ते मग परवडत नाही. बजेट जरासं कोलमडल्यासारखं होतं. आणि बार आपण म्हणजे जो साबण वापरतो त्याने काय होतं, स्वच्छ तरी निघतात भांडी, पण होतं असं की त्याने काही वेळेला साबण राहतो किती धुतलं तरी, किंवा त्याचे थोडेसे डाग राहिल्यासारखे राहतात आणि ते जर पोटात गेलं तर आपण आज असं म्हणणार आहोत की तो साबणच घेणार आहे, पण त्या साबणामुळे जरी घासली भांडी तरी त्यावर डाग राहणार नाहीत, किंवा तो साबण काही वेळेला तसाच राहतो तर तो राहणार नाही. असं एक लिक्विड तयार करायचंय आणि त्याने मग भरपूर अगदी भांडी गोष्ट आणि होते की साबण वापरताना काय होतं, पाणी जरासं त्यात जरी राहिलं तरी तो विरघळत जातो असं होतं. तर ते काही गोष्टी किंवा ह्या काही टाळण्यासाठी म्हणून तर एक लिक्विड तयार करायचंय. तर ते लिक्विड मी तुमच्याशी शेअर करते. नमस्कार, मी पद्मजा. राजाराणीज वर्ल्ड या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. इथे मी आता साबण घेतलेलं आहे. तर असाच साबण आता असा मी घेतला आणि घासायला जर चालू केले भांडी तर हा 3 ते 4च दिवस जातो. जास्त म्हणजे एखादी कमी भांडी असतील, 4-5 माणसांच्या कुटुंबाचं बोलते, तर एक 5 दिवस जातील जास्तीत जास्त. कारण हे जसं आपण एक विरघळतो, पण हा विरघळत जातो जास्त. आपण असं म्हणजे वापरेल तसं विरघळतो आणि जास्त नाही, 4च दिवस जातो. तर हाच साबण 15 दिवस जातात. 15 दिवस आपल्याला घालवता येतो हा एक साबण जो 4 दिवस जातो. तर त्यासाठी काय करायचं हे मी दाखवते. तर हा मी साबण काय करते, किसून घेते इथे. अर्धाच मी किसून घेतलेला आहे. एवढा हा किस पडलेला आहे. तर हा किस असाच तुम्ही रात्रभर भिजत ठेवला आणि दुसऱ्या दिवशी तयार केला तरी होऊ शकतो, होत नाही असं नाही. पण मी लगेच तयार करून दाखवते. त्यासाठी मी काय करणार आहे ते दाखवते पुढे. ते मी पातेले ठेवून घेतलेले आहे आणि हा जो ग्लास आहे दिसत असेल, ह्या ग्लासच्या मापाने मी हे पाणी ओतलेले. ते मी प्लेट ठेवते म्हणजे जरा असं गरम होईल पाणी. आता प्लेट उघडून बघते आणि गरम झालेले दाखवते. पाणी हे गरम झालेले. आता या पाण्यामध्ये हा जो साबण किसून घेतलेला होता, साबणाचा हा चुरा, तो घालून घेऊया. इथे पाणी हे गरम असल्यामुळे आपण जो साबणाचा चुरा यामध्ये टाकलाय तो चटकन विरघळून जाईल. आता आपल्याला हा तयार झालेला आहे आपली डिशवॉश लिक्विड. आपण हे आता घरीच तयार केलेले आहे. जवळजवळ 2.5 रुपयात तयार झालं असं म्हणायला हरकत नाही. पाच मिनिटात अगदी तयार झालेलं आहे. इथे मी गॅस आता बंद करून घेतलेला आहे आणि हे थंड करण्यासाठी ठेवून देते.
थंड होऊ दे, थोड्या वेळात होईल थंड. इथे मी हा 5 रुपयाचा साबण घेऊन ह्याचं लिक्विड तयार केलं आहे आणि त्यातला अर्धा भाग घेतलेला त्या साबणाचा आणि त्याचा चुरा करून हा आपण लिक्विड तयार केलं. आता हे अर्ध्या भागाचं मला जवळजवळ 8 दिवस जाणार, म्हणजेच 2.5 रुपयामध्ये आठवड्याची भांडी स्वच्छ एकदम क्लीन. आता लिक्विड थंड झालेलं आहे, ते आता मी बॉटलमध्ये असं भरून घेते. इथे फक्त एक गोष्ट करायची, भांडी घासायला घेण्या अगोदर ही बाटली शेक करायची, म्हणजे लिक्विड शेक करायचं. म्हणजे आता लिक्विड तयार केलं ते गार झाले, हे असं बॉटलमध्ये भरलेलं आहे, म्हणजे असं स्प्रेने हे घेतात. आपल्याला जी असेल बॉटल त्यात भरलं तरी चालतं. आता ही माझ्याकडे होती म्हणून मग मी यामध्ये भरलेलं आहे. आता मी काय केलं, त्यातलं ना हे एवढं काढून घेतलेलं आहे, चमचा बरंच असले. ह्यातलं जरासं पाणी घेणार, थोडीशी जराशी भांडी ती दाखवते करून. जरासं पाणी घेतले त्यात मी. असं लिक्विड तयार केलं की एक महत्त्वाची बाब आपल्या लक्षात येते, ती म्हणजे साबणाचा तुकडा जो राहतो कधी कधी किंवा पांढरट डाग भांड्यावर राहत नाहीत, एकदम चकाचक होतात भांडी असे. साबण राहत नाही तर आपण ते याने घासतो वडीने, जेव्हा वडी तेव्हा काय होतं, साबणाचं राहतं आणि जास्त वेळ लागतो मग धुवायला. हे पटकन धुवून पडून एकदम क्लीन, एकदम क्लीन. तर आजचा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनलवर हा व्हिडिओ नवीनच पाहत असल्यास नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.